आवाज साखरकर. पहिलाच चेंडू निर्धाव पाहायला मिळालाय. पियुष आणि केवल दुसरा चेंडू फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्यात आलं. तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली. पहिली धाव आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते पियुषच्या बॅटमधून आणि एकविरा संघासाठी. पुढचा चेंडू आव्हाद याचा केवलसाठी. एकदा चांगला फटका केवलचा. मिळतील एक धाव मिळेल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचली 2 धावांवर. 3 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांनी स्वर घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 3 धावांवर. 3 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या बटणी खेळून काढलेला चेंडू आणि गच्चाळ थ्रो आपल्याला म्हणायला हरकत नाहीये. मात्र एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 4 धावांवर. 4 चेंडू 4 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. शेवटचा चेंडू बाकी आव्हाद याचा केवलसाठी. पुन्हा एकदा चांगला फटका. गॅपच्या दिशेने चेंडू जातोय. मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये मिळेल एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आदिफ गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी आदिफ. एक धाव मिळते. दोन चेंडू आणि 7 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतो. म्हणजे 7 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावा अजूनपर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव गेली. दुसऱ्या धावेसाठी जाऊ इच्छित होते. मात्र पंचांकडे अपील केली जाते आणि पंचांनी नॉट आउट घोषित केले. म्हणजेच एक धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते एकच. 8 धावा. 4 चेंडू आणि 3 चेंडू आणि 8 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पुन्हा एकदा एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते 9 धावांवर. 4 चेंडू आणि 9 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू बाकी आदिप याचा. आव्हादने सुद्धा 5 चेंडूवर 5 धावा खर्च केल्या. आदिपने आतापर्यंत 4 चेंडूवर 4 धावा खर्च केल्यात. मात्र यश अजूनपर्यंत कोणाला मिळालेलं नाहीये. पहिला अवांतर चेंडू या सत्रातील पहिल्या सत्रातील आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली दुहेरी अंकामध्ये 10 धावा. तर मात्र निर्धाव चेंडू म्हणजेच 10 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. चांगला फटका पाहायला मिळतोय आपल्याला. दानिश गोलंदाजी मार्कवर. एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचली 11 धावांवर. पुन्हा एकदा
फुलटॉस चेंडू, चांगला फटका, मात्र आउट ऑफ द बॉक्स, माघारी परतावं लागतंय केवलला. फटका चांगला होता मात्र फलंदाज बाद. त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो स्वयं. पहिला गडी बाद झालाय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र आपल्या संघाला सावरण्याचं काम स्वयंवर सोपवण्यात आले. 2 फक्त मोठे फटके पाहायला मिळाले आणि ते दोन्ही फटके, एक अडवला गेला तर एक सरळ सीमारेषेबाहेर गेला. एवढं मात्र नक्की. पुढचा चेंडू स्वयंचा पहिलाच आल्या आल्या आघात केलाय. मात्र स्वयंने या फटक्यातून आपले इरादे स्पष्ट केलेत, जेणेकरून नक्कीच त्याची खेळी आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा, 3 चेंडू आणि 12 धावा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. दुसरा चेंडू फुलटॉस चेंडू, मोठा फटका आवाजच्या हातात जातोय. तोपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण होते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचले 13 धावांवर. 4 चेंडू आणि 13 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. शेवटचा चेंडू बाकी. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू स्वयंसाठी, मात्र शोएब चुकलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. या तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या त्या दानिशने. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 13 धावा. म्हणजे 15 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 13 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय तो शोएब. एक धाव मिळते. शोएब गोलंदाजीसाठी आलाय. फलंदाज बाद. धावसंख्या तिथेच थांबलेली 14 धावांवर. शेवटचे 2 चेंडू बाकी. मात्र नो बॉल. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावाच्या मध्ये धावसंख्या पोहोचते 15 धावांवर. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून दिला, फक्त दिशा दाखवली आणि एक धाव पूर्ण केली. एका धावेच्या मध्ये आपल्याला अतिथी कक्षामध्ये जो स्टेज मांडला गेलाय त्या स्टेजच्या बाजूला आपल्याला मोबाईल सापडला आहे. आयोजकांकडे मोबाईल आहे. प्ले सलीमभाई कालिनकर यांच्याकडे तो मोबाईल आहे. हा तिकडनं हात करते तो स्टेजवर ना कोणतरी. इबाद आहे ना, इबादचा आहे वाटतं तो मोबाईल आपल्याला सापडलाय. कृपया 1 मिनिट सांगतो. 18 धावांची गरज आहे. त्याला नाणेफेकीसाठी यायचं MKCC आणि BTGM. नाणेफेकीसाठी यायचं आहे. 18 धावांची गरज. येणाऱ्या 20 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा तेच सांगते, कोणाचा तरी मोबाईल आयोजकांकडे आहे, कोणाचा हरवला असेल तर सलीमभाई कालिनकर इथे उपस्थित आहेत. नक्कीच ओळख पटवून द्यायची आहे. आपला स्क्रीन लॉक आपण सांगायचा आणि तो मोबाईल घेऊन जायचा आहे.
चला नाणेफेकी करून घ्यायचं. एमकेसीसी बीटीजीएमचा कर्णधार उपस्थित आहे. एमकेसीसी अव्वाद आणि आदिफ. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी सार्थक. पहिलाच चेंडू पंचांनी स्वैर घोषित केला आहे. एक अवांतर धाव मिळते. एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचली 2 धावांवर. एक चेंडू आणि 2 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 18 धावांचं लक्ष कालिंजे संघासमोर ठेवण्यात आलंय. मात्र मोठा फटका आदिपच्या बॅट मधून येतोय. घणाघाती चौकार. धावा मिळत आहेत 4. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचले 6 धावांवर. 2 चेंडू आणि 6 धावा. पुढचा चेंडू चांगला फटका. पुन्हा एकदा गच्चाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजेच आता येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. नाणेफेक झाले का एमकेसीसी आणि बीटीजीएम? फरदीन टॉस झालाय काय? चला टॉस करून घ्यायचा आहे. शादाब बाय हा टॉस करून घ्यायचा दोघांचा. आता मात्र येणाऱ्या 15 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. काहीतरी बदलावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. मात्र म्हणतो तोच आउट ऑफ द बॉक्स माघारी परतावा लागतोय. पहिला झटका पहिला हादरा लागतोय तो कालिंजे संघाला. आवाजच्या रूपाने एक यशस्वी गोलंदाज पहिल्याच चेंडू मध्ये ज्यांनी गडी मिळवलाय यश. एमकेसीसी विरुद्ध बीटीजीएम. एमकेसीसी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बीटीजीएम संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. अय्यान फलंदाजीसाठी आला. यशच्या चेंडू सामना करण्यासाठी बॅटची मला वाटतं हलकीशी कडा घेतली आणि एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धावांवर. 2 चेंडू आणि 10 धावा. काहीतरी जादुई गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना जर जिंकायचं असेल तर. पुढचा चेंडू मोठा फटका. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर. 3 चेंडू आणि 11 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय आणि 1 धाव मिळते. 12वी धाव धावफलकावरती लावली जाते. शेवटचा चेंडू बाकी. शेवटचा चेंडू अदीप साठी यश याचा. फुलटाच चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव मिळते.
5 धावांची गरज आदिपसाठी. कैस बुरुड कुठं असाल तर मुस्तकीम कादरी यांची भेट घ्यायची आहे. दोन्ही निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. म्हणजे आता येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. सामन्यात रंगत वाढले, सामन्यात चुरस वाढले. कोणता संघ क्वालिफाय होईल हे मात्र पाहण्यासाठी अजून आपल्याला 8 चेंडू पाहावे लागतील. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. आदिफ पुन्हा एकदा थोडं आणि ही मात्र मोठी चुकी पाहायला मिळाली. एक अवांतर धावेच्या मदतीने 14वी धाव फलकावरती लागते. पुन्हा एकदा आदिफ विरुद्ध कुणाल आणि आदिफ माघारी परतलाय. फलंदाज बाद. झटका क्रमांक 2. आदिफ बॅक टू द आउट. शोभ फलंदाजीसाठी आलाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पुढचा चेंडू नो बॉल. नो प्लस 2. 2 आहेत का 1 आहे? 2 आहेत ना. नो प्लस 2 एकूण 3 धावा मिळत आहेत. फक्त 1 धाव विजयासाठी पाहिजे. षटकार. फलंदाज बाद. एक चेंडू बाकी आहे अजूनपर्यंत. जयश्री काकींच्या इथे काम करतोस ना. एक धावेची गरज. शेवटचा चेंडू बाकी. आणि अभिनंदन कालिंजी, आपण क्वालिफाय झालात. आजच्या दिवसातील आपले सामने संपले. आणि नक्कीच पुन्हा एकदा एक मोठी घोषणा आपल्याला श्रीवर्धन नगरीमध्ये श्रीवर्धन